नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक, केटीएचएम कॉलेज नाशिक, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, क्लास FY BCom, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम 2019 पॅटर्न, सब्जेक्ट बिझनेस इकॉनॉमिक्स मायक्रो, फर्स्ट पेपर फर्स्ट, चॅप्टर मूलभूत संकल्पनांची ओळख, टॉपिक 1.1, सेमिस्टर फर्स्ट, सिलेबस. विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आजपासून आपण ऑनलाईन किंवा ऑडिओ व्हिडिओ लेक्चर सिस्टीम पद्धतीला सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम FY BComच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, 2019 मध्ये UGCच्या नियमानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम 2019 पॅटर्नचा नव्याने समावेश केलेला आहे आणि म्हणून आपल्याला या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये एकूण 4 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. या पेपरचं नाव आहे व्यावसायिक अर्थशास्त्र सूक्ष्म पेपर फर्स्ट आणि यामध्ये या सेमिस्टर फर्स्टमध्ये आपण एकूण 4 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. त्यामधील पहिलं प्रकरण आहे मूलभूत संकल्पनांची ओळख. तर मूलभूत संकल्पना ज्या आहेत, बिझनेस इकॉनॉमिक्स मायक्रो किंवा व्यावसायिक अर्थशास्त्र सूक्ष्म पेपर फर्स्टमध्ये ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्या मूलभूत संकल्पनांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. यामध्ये 1.1 आहे व्यावसायिक अर्थशास्त्राचा अर्थ, की व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय, की एखाद्या उद्योजकाला जर एखादा उद्योग स्थापन करायचा असेल तर त्याने अशा प्रकारे कोणत्या वस्तूचं किती प्रमाणात, कसं, कोठे आणि कोणतं उत्पादन करावं आणि उत्पादित झालेली वस्तू कोणत्या बाजारपेठेमध्ये किती किमतीला विकावी याबाबतचा निर्णय ज्या शाखेमध्ये घेतला जातो त्याला आपण ढोबळ अर्थाने व्यावसायिक अर्थशास्त्र असं म्हणतो. म्हणून या मूलभूत संकल्पनांची ओळख या प्रकरण फर्स्टमध्ये आपण अशा प्रकारे या ठिकाणी व्यावसायिक अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती व महत्त्व स्वरूपामध्ये ह्या शास्त्राचं स्वरूप कसं आहे आणि व्याप्ती व महत्त्व या घटकाचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर 1.2 मध्ये सूक्ष्म व समग्र अर्थशास्त्र संकल्पना, की अर्थशास्त्राच्या या 2 प्रमुख संकल्पना आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्र त्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो आणि दुसरे आहे समग्र अर्थशास्त्र, त्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो. या दोन्ही संकल्पना, त्याचा अर्थ आणि या दोन्ही संकल्पनाचं स्वरूप कसं आहे या संकल्पनांचा आपण 1.2 मध्ये अभ्यास करणार आहोत. 1.3 मध्ये आपण आर्थिक विश्लेषणाची साधने किंवा त्यालाच आपण अशा प्रकारे या अर्थशास्त्रामध्ये ही जे काय आर्थिक विश्लेषणाची साधनं आहेत त्या आर्थिक विश्लेषणाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये कोरिलेशन असेल, त्यानंतर अनुसूची असेल, कोष्टक असेल, या घटकांचा यामध्ये प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत. त्यानंतर 1.4 मूलभूत संकल्पना, की अर्थशास्त्रामध्ये, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये, व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये अशा प्रकारे कुटुंब संस्था म्हणजे काय, उपभोक्ता म्हणजे काय, त्याच पद्धतीने उद्योग म्हणजे काय, त्या उद्योगामध्ये असणारी संयंत्र म्हणजे काय आणि उद्योग संस्था म्हणजे काय, या ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत, ज्या महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास करणं हे व्यावसायिक अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असतं. त्या मूलभूत संकल्पनांचा आपण 1.4 मध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे 1.5 उद्योग संस्थेची उद्दिष्टे. आता उद्योग संस्था म्हटलं किंवा एखादी फर्म म्हटलं की त्या उद्योग संस्थेची काही उद्दिष्ट असतात आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या उद्योग संस्था काम करत असतात किंवा कार्य करत असतात. आणि म्हणून या उद्योग संस्थेच्या उद्दिष्टांचे 2 भाग आहेत. पहिला आहे आर्थिक उद्दिष्टे आणि दुसरा आहे आर्थिकेतर उद्दिष्टे. या आर्थिक आणि आर्थिकेतर उद्दिष्टांचा अभ्यास आपण अशा प्रकारे 1.5 मध्ये 1.5 मध्ये करणार आहोत. त्यानंतर प्रकरण 2 आहे उपभोक्त्याची वर्तणूक.
त्याला आपण कंझ्युमर्स बिहेवियर असं म्हणतो. उपभोक्त्याची वर्तणूक, की उपभोक्ता म्हटलं की साधारणपणे आपलं राहणीमान टिकविण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतो आणि असा उपभोग घेत असताना तो नेहमी कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त आणि चांगल्या दर्जाच्या वस्तू आपल्याला कशा मिळतील या दृष्टिकोनातून नेहमी प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये हा उपभोक्ता जो आहे किंवा हा जो काही ग्राहक आहे, ग्राहकाचं वर्तणूक कसं असतं या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण 2.1 मध्ये उपयोगिता, संकल्पना आणि प्रकार या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आता उपयोगिता म्हटलं की साधारणपणे आपण ज्या वस्तूमध्ये किंवा सेवेमध्ये उपयोगिता असते अशाच वस्तू किंवा सेवेला आपण काय करत असतो, मागणी करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी उपयोगिता या संकल्पनेचा आपण अभ्यास करणार आहोत. सर्वसाधारणपणे मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तू किंवा सेवेच्या अंगी असणारी जी काही उपयोगिता आहे, मानवी गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने वस्तू किंवा सेवेच्या अंगी असणारी मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता, त्या क्षमतेला आपण उपयोगिता म्हणतो. आणि म्हणून यामध्ये आपण उपयोगिता संकल्पनेच्या विविध प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण 2.2 मध्ये संख्यावाचक दृष्टिकोन म्हणजे उपयोगितेचा संख्यावाचक दृष्टिकोन, यालाच आपण इंग्लिशमध्ये कार्डिनल अप्रोच असं म्हणतो. या कार्डिनल अप्रोचमध्ये अशा प्रकारे एखाद्या विशिष्ट वस्तूचा आपण जेव्हा उपभोग घेतो तेव्हा त्या वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर अशा प्रकारे मार्शल यांच्या मते ती जी वस्तू आहे त्या वस्तूपासून आपल्याला 10 एकक, 8 एकक, 6 एकक, 4 एकक, 2 एकक आणि 0 एकक या दृष्टीने या पद्धतीने आपल्याला अशा प्रकारे उपयोगिता मिळत असते. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे संख्यात्मक दृष्टिकोनाचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे यातल्याच या संख्यात्मक दृष्टिकोनामध्ये 2 सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत. त्यातला पहिला सिद्धांत आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. या घटत्या उपयोगिता सिद्धांतामध्ये अशा प्रकारे आपल्याला एखादी विशिष्ट वस्तू जशी अधिक प्रमाणात मिळते त्या वाढणाऱ्या वस्तूच्या नग संख्येबरोबर त्या वस्तूपासून मिळणारी जी काही उपयोगिता आहे ती कशी घटत जाते हे यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर यातलाच आणखी एक दुसरा सिद्धांत आहे समसीमांत उपयोगिता सिद्धांत. समसीमांत उपयोगिता सिद्धांत म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक वस्तूंचा जेव्हा आपण उपभोग घेतो तेव्हा अशा प्रकारे या प्रत्येक वस्तूपासून मिळणारी उपयोगिता आपण समान करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून या संख्यावाचक दृष्टिकोनामध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, त्याला इंग्लिशमध्ये लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी असं म्हणतो. आणि दुसरा आहे समसीमांत उपयोगिता सिद्धांत, त्यालाच इथं इक्वी मार्जिनल युटिलिटी असं या सिद्धांताला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. आणि म्हणून या दोन्ही सिद्धांताचा अभ्यास आणि त्याची उपयुक्तता काय आहे या घटकाचा आपण 2.2 मध्ये अभ्यास करणार आहोत. 2.3 मध्ये आपण ग्राहकाचे आधिक्य किंवा त्याला आपण कंझ्युमर सरप्लस असं म्हणतो, की अशा प्रकारे ग्राहक जेव्हा विशिष्ट वस्तूचा उपभोग घेतो तेव्हा त्या वस्तूच्या उपभोगापासून त्याला आधिक्य कसं प्राप्त होतं त्या संकल्पना व त्याचा मोजमाप या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. 2.4 मध्ये आपण क्रमवाचक दृष्टिकोन म्हणजे जो काही संख्यावाचक दृष्टिकोन आहे त्यालाच दुसरा जो काही क्रमवाचक दृष्टिकोन जो आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये या ठिकाणी कार्डिनल अप्रोच असं म्हटलं जातं, त्या कार्डिनल अप्रोचचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या क्रमवाचक दृष्टिकोनामध्ये आपण उपयोगिता ही संख्येमध्ये न मोजता ती अशा प्रकारे या एका वस्तूपासून किंवा एक्स वस्तूपेक्षा वाय वस्तूपासून मिळणारी उपयोगिता जास्त आहे अशा प्रकारे क्रमवाचक पद्धतीने वस्तूपासून मिळणारी उपयोगिता कशी मोजली जाते याचा या क्रमवाचक दृष्टिकोनात अभ्यास केला जातो. आणि या क्रमवाचक दृष्टिकोनामध्ये आपण समवृत्ती वक्र विश्लेषण, समवृत्ती वक्र म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये
अशा प्रकारे इंडिफरन्स कर्व असं म्हटलं जातं. ती संकल्पना काय आहे, त्या समवृत्ती वक्र विश्लेषणाची किंवा समवृत्ती वक्राची वैशिष्ट्ये काय आहेत आणि समवृत्ती वक्र विश्लेषणाच्या आधारे उपभोक्त्याचा समतोल कसा होतो या घटकाचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे या प्रकरण 2 मध्ये उपभोक्त्याची वर्तणूक हे जे प्रकरण आहे यामध्ये आपण एकूण अशा 4 घटकांचा अध्ययन करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे प्रकरण 3 मागणी आणि पुरवठा विश्लेषण. आता यापूर्वी देखील तुम्ही इयत्ता 11वी आणि 12वीला मागणी आणि पुरवठा म्हणजे काय आणि मागणी विश्लेषण आणि पुरवठा विश्लेषण या 2 प्रकरणांचा, या 2 स्वतंत्र प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, FY BCom ला आपल्याला ही दोन्ही प्रकरणं एकत्रितपणे अभ्यासायची आहेत आणि म्हणून प्रकरण 3 आहे मागणी व पुरवठा विश्लेषण. यामध्ये 3.1 आहे मागणीची संकल्पना. मागणी कशाला म्हणायचं, जसं आपण यापूर्वी बघितलेलं आहे की अशा प्रकारे एखादी वस्तू आपल्याला हवीशी वाटणं, ती वस्तू खरेदी करण्याची आपली क्रयशक्ती असणं, त्यानंतर क्रयशक्ती खर्च करण्याची तयारी असणं, हे 3 घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा मागणी तयार होत असते आणि म्हणून या मागणीची संकल्पना किंवा मागणीचा अर्थ आपण इथं अभ्यासणार आहोत. 3.2 मध्ये आपण मागणीचे निर्धारक घटक, की कोणत्याही वस्तूची मागणी कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतो. जसं आपण बघितलं की पहिला महत्त्वाचा घटक आहे किंमत, की किमतीत बदल झाला की त्याचा परिणाम काय होत असतो, वस्तूच्या मागणीवर होत असतो. किंमत कमी झाली की उपभोक्ता त्या वस्तूच्या मागणीत वाढ करतो आणि किंमत वाढली की अशा प्रकारे त्या वस्तूची मागणी कमी करत असतो. म्हणून 3.2 आहे मागणीचे निर्धारक घटक, या घटकाचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. 3.3 आहे मागणीचा नियम. आता अशा प्रकारे मार्शल यांनी मागणीचा नियम मांडलेला आहे. इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ झाली की मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढते, असा एक मागणीचा नियम मांडलेला आहे. तो डॉक्टर मार्शल यांनी मांडलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण 3.3 मध्ये मागणीचा नियम या घटकाचा अभ्यास करणार आहोत. 3.4 मध्ये मागणीची लवचिकता, की मागणीचा नियम आणि मागणीची लवचिकता. आता मागणीच्या लवचिकतेचा देखील डॉक्टर मार्शल यांनी शोध लावलेला आहे. म्हणजे मागणीचा नियम फक्त किंमत वाढली की मागणी कमी होते किंवा किंमत कमी झाली की मागणी वाढते एवढंच सांगतो. परंतु मागणीची लवचिकता ही संकल्पना, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही संकल्पना, वस्तूच्या किमतीत जर 10% वाढ झाली तर मागणी किती टक्क्याने कमी होते किंवा वस्तूची किंमत जर 20% कमी झाली तर मागणीमध्ये किती टक्क्याने वाढ होते, हे स्पष्ट करण्याचं काम मागणीची लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही संकल्पना करत असल्यामुळे या संकल्पनेला बिझनेस इकॉनॉमिक्स मायक्रो या घटकामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान असल्यामुळे आपण या मागणीच्या लवचिकता या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये 3.4.1 मध्ये आहे मागणीची किंमत लवचिकता, की अशा प्रकारे किमतीत बदल झाला असता त्याचा मागणीवर काय परिणाम होतो या घटकाचा इथं अभ्यास केला जातो. यामध्ये मागणीच्या किंमत लवचिकतेचा अर्थ, प्रकार, मोजमाप, उपयोग आणि महत्त्व या एकूण 4 ते 5 घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर यातलाच पुढचा प्रकार आहे तो म्हणजे 3.4.2 मागणीची उत्पन्न लवचिकता. जसं आपण इथं बघितलं की या ठिकाणी किमतीत बदल झाला की त्याचा परिणाम कशावर होत असतो, मागणीवर होत असतो. तसंच व्यक्तीचं किंवा उपभोक्त्याचं उत्पन्न बदललं की बदलणाऱ्या उत्पन्नानुसार त्या विशिष्ट वस्तूच्या मागणीत देखील बदल होत असतो. म्हणून या मागणीच्या लवचिकतेचा दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे मागणीची उत्पन्न लवचिकता, की व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या उत्पन्नात बदल झाला असता त्याचा मागणीवर काय परिणाम होतो याचं गुणोत्तर प्रमाण म्हणजे मागणीची उत्पन्न लवचिकता. म्हणून यामध्ये आपण मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचा अर्थ आणि प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 3.4.3 मध्ये आपण मागणीची अन्योन्य किंवा तिरकस लवचिकता, की साधारणपणे किंमत लवचिकतेमध्ये किमतीत बदल झाला की त्याचा मागणीवर परिणाम होतो. उत्पन्न लवचिकतेमध्ये व्यक्तीचं उत्पन्न वाढलं किंवा घटलं की त्याचा मागणीवर परिणाम होतो. परंतु मागणीच्या अन्योन्य किंवा तिरकस लवचिकतेमध्ये मात्र पर्यायी किंवा परस्पर पूरक वस्तूच्या एका वस्तूच्या किमतीत बदल झाला की त्याचा परिणाम दुसऱ्या त्याला पर्याय असणाऱ्या किंवा पूरक असणाऱ्या वस्तूच्या मागणीवर कसा होत असतो याचा अभ्यास
या मागणीच्या अन्योन्य लवचिकतेमध्ये क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांडमध्ये केला जातो आणि म्हणून इथं आपण अशा प्रकारे क्रॉस इलास्टिसिटी डिमांडचा मिनिंग अँड त्याचे टाइप्स, त्याचे प्रकार काय आहेत या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर याचं उदाहरण घ्यायचं झालं की गूळ आणि साखर हे दोन्ही एकमेकांना अशा प्रकारे पर्याय किंवा दुसरा पेट्रोल आणि डिझेल हे दोघी एकमेकांना पर्याय आहे, म्हणून एकाच्या किमतीत बदल झाला की त्याचा परिणाम दुसऱ्याच्या मागणीवर होत असतो. याचा आपण या 3.4.3 मध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 3.5 मध्ये पुरवठा म्हणजे काय, पुरवठ्याची संकल्पना, जसं मागणी ही संकल्पना आहे तसंच पुरवठा ही एक संकल्पना आहे. त्याच्या विरुद्ध मागणी विश्लेषणामध्ये उपभोक्त्याचं नेहमी उद्दिष्ट असतं की कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त आणि चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळायला पाहिजे. तसंच पुरवठा विश्लेषणामध्ये मात्र उत्पादकाचं विश्लेषण आहे आणि म्हणून उत्पादकाचं विश्लेषण असल्यामुळे इथं अशा प्रकारे उत्पादक किंवा पुरवठादार अशा प्रकारे जेव्हा वस्तूची किंमत वाढते तेव्हा वाढणाऱ्या किमतीबरोबर त्याचा नफा वाढणार असतो, म्हणून तो पुरवठा देखील वाढवतो आणि जर किंमत कमी झाली तर पुरवठा देखील कमी करत असतो. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे पुरवठा संकल्पना, निर्धारक घटक आणि पुरवठ्याचा नियम या घटकाचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. त्यानंतर 3.6 मध्ये आपण किंमत निश्चितीत मागणी व पुरवठ्याचा समतोल, म्हणजे कोणत्याही वस्तूची जी किंमत निश्चित होत असते ती किंमत त्या वस्तूला किती मागणी आहे, बाजारातून त्या वस्तूला किती मागणी येते आणि बाजारात त्या वस्तूचा किती पुरवठा केला जातोय, त्या मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून अशा प्रकारे वस्तूची समतोल किंमत कशी निश्चित होते हे आपण या शेवटच्या 3.6 या घटकामध्ये त्याचा अध्ययन करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचं प्रकरण आहे ते म्हणजे उत्पादन विश्लेषण, त्याला प्रोडक्शन ॲनालिसिस असं म्हटलं जातं. आता जसं इथं आपण मागणी विश्लेषण, पुरवठा विश्लेषण, त्याच पद्धतीने उत्पादकाच्या दृष्टिकोनातून इथं उत्पादन विश्लेषण हे एक महत्त्वाचं प्रकरण सूक्ष्म किंवा व्यावसायिक अर्थशास्त्र सूक्ष्म पेपर फर्स्ट मध्ये महत्त्वाचं प्रकरण आहे. यामध्ये आपण 4.1 मध्ये उत्पादन फलन संकल्पना, साधारणपणे उत्पादन फलन म्हणजे आदानांचे प्रदानांशी असणारे गुणोत्तर प्रमाण, म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे जे काही उत्पादनाचे घटक आहेत या 4 उत्पादनाच्या घटकांचा वापर करून आपण काय करत असतो, विशिष्ट वस्तूचं उत्पादन करत असतो. म्हणून आदानांचे प्रदानांशी असणारे गुणोत्तर प्रमाण त्याला उत्पादन फलन असं म्हणतात. म्हणून आपण इथं उत्पादन फलन म्हणजे काय त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर 4.2 मध्ये आपण एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. आता एकूण उत्पादन आपल्याला माहिती की एखाद्या उत्पादन संस्थेमध्ये अनेक प्रकारच्या उत्पादन घटकांचा वापर करून जेवढ्या वस्तूंचं जे उत्पादन केलं असेल त्या उत्पादनाला त्याच्या किमतीने गुणलं की एकूण उत्पादन मिळतं. सरासरी उत्पादन अशा प्रकारे एका नगापासून किती एकूण उत्पन्नात किती वाढ झाली उत्पादनात त्याला आपण सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन, म्हणून अशा प्रकारे या तिन्ही संकल्पनांचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. त्यानंतर या उत्पादन विश्लेषण या प्रकरणातला पुढचा महत्त्वाचा घटक आहे 4.3 बदलत्या प्रमाणाचा नियम. त्याला इंग्लिशमध्ये लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोपोर्शन्स असं म्हणतात. की उत्पादन घटक बदलले, उत्पादनाच्या घटकामध्ये बदल केला की त्याचा परिणाम कशावर होत असतो, उत्पादनावर होत असतो. म्हणजे या ठिकाणी उत्पादनाचे इतर घटक स्थिर ठेवले जातात, परंतु एक जो काही बदलता घटक आहे, ज्या बदलत्या घटकात आपण सहज वाढ किंवा घट करू शकतो, असा घटकामध्ये वाढ किंवा घट करून अशा बदलत्या घटकामध्ये वाढ किंवा घट करून त्याचा एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादनावर काय परिणाम होतो हे या बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये किंवा सिद्धांतामध्ये स्पष्ट केलं जातं. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे 4.4 प्रमाण प्रतिफलाचा नियम. यालाच आपण इंग्लिशमध्ये लॉ ऑफ रिटर्न टू स्केल असं म्हणतो. की अशा प्रकारे या ठिकाणी या प्रमाण प्रतिफलाच्या नियमामध्ये सर्वच उत्पादन घटक जे आहेत त्या सर्वच उत्पादन घटकामध्ये दुपटीने तिपटीने वाढ करून त्याचा एकूण, सरासरी आणि सीमांत उत्पादनावर काय परिणाम होतो हे यामध्ये स्पष्ट केलं जातं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की 4.3 जो आहे बदलत्या प्रमाणाचा नियम, इथं उत्पादनाचे इतर घटक स्थिर असतात, फक्त बदलता घटक किंवा कोणता तरी एक उत्पादन घटकामध्ये वाढ किंवा घट केली जाते आणि
प्रमाण प्रतिफलाच्या नियमामध्ये मात्र सर्वच उत्पादन घटकामध्ये दुपटीने, 3 पटीने किंवा 4 पटीने वाढ करून त्याचा एकूण सरासरी आणि सीमांत उत्पादनावर काय परिणाम होतो याचा अध्ययन या प्रमाण प्रतिफलाच्या नियमामध्ये केला जातो. आणि शेवटचा 4.5 आहे प्रमाणाच्या आंतरिक आणि बाह्य बचती आणि अबचती, की अशा प्रकारे एखाद्या उद्योग संस्थेमध्ये जेव्हा अशा प्रकारे या विविध प्रकारच्या उत्पादन घटकामध्ये वाढ केली जाते किंवा अनेक प्रकारचे उद्योग एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये स्थापन केले जातात, तेव्हा ते एकाच परिसरात असल्यामुळे त्याचा या उत्पादन घटक त्याचा या उत्पादन संस्थांना काय फायदा होतो, त्यांना कोणत्या बचती मिळतात किंवा त्यांना त्याचे काय फायदे मिळतात किंवा त्याचे काय तोटे होतात याचा आपण या घटकामध्ये अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, बिझनेस इकॉनॉमिक्स मायक्रो पेपर फर्स्ट या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम 2019 पॅटर्न प्रमाणे आपल्याला सेमिस्टर फर्स्टमध्ये अशा प्रकारे एकूण या 4 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. पुढच्या प्रकरणाला आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण अशा प्रकारे पहिल्या घटकाला सुरुवात करणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे मूलभूत संकल्पनांची ओळख. आणि मूलभूत संकल्पनांची ओळख या प्रकरणामध्ये आपण 1 ते 5 जे घटक आहेत त्या घटकांचा सविस्तरपणे पुढील तासिकेला अभ्यास करणार आहोत. इथे आपण थांबू. ओके, थँक्यू, धन्यवाद.